द मोस्ट अवेटेड ट्रिप. नीट चेक करून घ्या रे बाबा, नीट चेक करून. एअर इंडिया आहे, याच्यावर तर भरोसाच राहिला नाही. गाडी आ गई. कुठे गेला तो? तो कुठे? गाडीवाला. शेवटी गाडी निघाली. तर बघा आईस पाईस बघा भाई, ताट बघितला का? तर एक 15 मिनिटं झाली निघून. आता थेट मुंबईला जाणार एअरपोर्टनी. आपल्या फ्लाईटवरती बसायचं आणि श्रीनगरला लँड. मस्त नाश्ता करून निघालोय. वातावरण एक नंबर झालंय. फक्त आता पावसाने मारली नाही पाहिजे. दिस इज द मोस्ट अवेटेड ट्रिप. तो फायनली इट्स बिगिन. चला. पण काही म्हणा बाबा, सह्याद्री सारखी माझ्या कुठंच नाही. अरे का फूड कोर्ट आहे का मॉल आहे बाई? कसलं आहे? खोपोलीच्या फूड कोर्टला थांबलोय आपण. थोडंसं चहा नाश्ता करू आणि मग सरळ निघू परत. जास्त टाइम वेस्ट नाही करता येणार. गरम गरम वडापाव, गरम गरम चहा. चाय दिया के सरबत दिया वे? Emotional damn it. आहा, मस्त पाऊस आणि गरम गरम चहा. नहीं, झूठ बोल रहा है. साडे 11 वाजले. मुंबई एअरपोर्टला पोहोचलोय. DG यात्रावरून चेक इन करून घेतलंय. आता पुढची प्रोसेस करू आपण. नुसतं दुकान. एअरपोर्ट कमी आणि फिनिक्स मॉलच जास्त वाटतंय. बॅगेज चेक इन पण झाल्या, सगळं झालं. आता 2 तास वाट बघत बसा. काय करायचं 2 तास? हो, एअर इंडियाचा प्लेन बघा. एअर इंडियाचा. वा, असा बदाडे आहे. नीट चेक करून घ्या रे बाबा, नीट चेक करून. एअर इंडिया आहे, याच्यावर तर भरोसाच राहिला नाही. ओ भाई, मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. गेट नंबर 51 आहे आमचं. आम्हाला इकडं जायचं आहे. गेट नंबर 51ला जाऊ. टेक्नॉलॉजी आहे. बिकर चोट धंदे काय टेक्नॉलॉजी. काय बाहेरची टेक्नॉलॉजी घेऊन येतात. एक मस्त छोटा कप ठेवायचा पाण्याचा. बाहेरूनच घेऊन या. इथून घेणं काय पुरणार नाही. मैं गरीब हूँ, मैं गरीब हूँ. It's time to fly baby. Kashmir we are coming. फ्लाइट टेक ऑफ होणार आहे आणि बाहेर पाऊस बघा. A few moments later. Yo, no, I ain't the type to give up. If I do something, man, I do it till I get what I want. I turn a business out of nothing into something I love. I got a poker face, but honestly, I'm not one to bluff. I flip a switch, never miss, man, I always stay up. Don't let them see you, bitch, always have a plan to stay tough. This life ahead of you ain't easy, it was built to be rough. But that's what makes a personality, is tragedy, bruh. श्रीनगर एअरपोर्टवरती लँड झालो आहे आणि आमचं हॉटेल आता 22 किलोमीटर आहे इथून, जे की शालीमार एरियामध्ये आहे. सो आम्ही आता कॅब बुक केली आहे. कॅबमध्ये जाऊ आणि एकदा हॉटेलवरती पोचल्यावरती तुम्हाला कळवतो. लँडिंगच्या वेळेस जो जन्नत दिसतो ना मित्रांनो, सुख आहे सुख. आयुष्यात एकदा तरी काश्मीरला आहे. हे आपले काका आहे ड्रायव्हर. नमस्ते. वालेकुम अस्सलाम. अरे बोलो वालेकुम अस्सलाम बोलो.
पोहोचलो आम्ही ते फोटो So have you ever felt betrayed? Switches how you see things. Realize something needs change. खूप मस्त गप्पा मारून झाले काकांसोबत. आता पुढं श्रीनगर ते आयकॉनिक दल लेक, राजभवन क्रॉस करून दल लेकच्या एक्झॅक्ट जवळ आलेलो आहे. इथं आल्यावरती एक ऑब्झर्व केलं, इथलची सिक्युरिटी एवढी खतरनाक आहे. म्हणजे दर 50 मीटरवर तुम्हाला एक आर्मीचं एक हे भेटल. 50 मीटरवर गन घेऊन म्हणजे तुम्ही बिंदास इथं विदाऊट एनी हेजिटेशन तुम्ही फिरू शकता. इतकं खतरनाक सिक्युरिटी, जबरदस्त. आणि हा आपला दल लेक. वा, इव्हिनिंग नाईस. होटल पहुंच गए आणि ये है हमारी जन्नत. 6:30 वाजले. जस्ट हॉटेलला एंटर केलं आणि गेट उघडला. आणि गेट उघडल्यानंतर जी जन्नत दिसली आहे हे बघा. ये है अपनी कल की सवारी. ओ ये चलो अब्दुल चाचा, मोहम्मद अब्दुल नहीं ना, मोहम्मद. Do me a favor, please. Get out of here. Get out of here, man. Shit, I'm saying. एक नंबर ड्रायव्हर इज्जत आहे. सगळ्या टीमच्या यांना 3 शेअरिंग्स मध्ये भेटले होते रूम्स, पण आमच्यासाठी फक्त डबल शेअरिंग आहे. आम्ही दोघंच या रूम मध्ये. आपका नाम क्या है? मेरा नाम ओएस. ओएस जी सर. ओएस को इज्जत है. नमस्ते. कुछ भी हो सर. यस यस श्योर. अच्छा होगा नीचे ये कॉल कर लीजिएगा. कोई भी इशू बस बोल दीजिएगा सर. यस यस. और जैसे ही डिनर रेडी होगा तो मैं आपको कॉल कर लेता हूँ. वैसे आई थिंक 8:30 तक हो जाएगा. ठीक है, चलेगा. 8:30 के बाद देंगे. ये आपका मेन्यू है. ओके. यू कैन ऑर्डर एनीथिंग बट विदाउट पिज्जा. नहीं ठीक है, हम पिज्जा वैसे भी खाएंगे. देर में ऑर्डर हो जाएगा. तो कब तक? ये रूम देखो, ऑर्डर दीजिए, हम बनाएंगे. मस्त फ्रेश झालो. भूक खूप लागली होती, तो थोडंसं चिकन राईस नाही चिकन पुलाव, चिकन पुलाव मागितला होता. चिकन पुलाव खाल्लं. आणि आमच्या ज्या रायडिंगचे जो टीमचा मार्शल आहे, काय नाव आहे त्याचं? तानसेन तोनसल. त्याच्यासोबत मस्त गप्पा मारल्या. उद्याची म्हणजे बेसिक काय कसं जाणार कसं. आता 8:30 वाजता आमची पूर्ण टीम सोबत मीटिंग आहे. त्यामध्ये पूर्ण डिटेल्स ते शेअर करणार आहे की डूज अँड डोंट्स काय आहे आपल्या रायडिंगच्या वेळेस, किंवा आपलं रूट कसा राहणार आहे, काय करायचं काय नाही. सो ते होईल. मीटिंग झाल्यानंतर मग डिनरचा टाइम राहील. डिनर झाल्यावर मग उद्यासाठी रेस्टची खूप गरज आहे. डिनर झाल्या लगेच पलंगावर पडून विषय संपवायचा. तो आता थोड्या वेळाने आम्ही बाहेर जाऊ. मग पुढचं मीटिंग मध्ये काय होतं ते बघू. जेवण करायला आलोय आम्ही. जेवण पण मस्त वाटतंय. वांग्याची भाजी, बटर चिकन, कॉर्न सूप, सॅलड, रोटी. तो बघू टेस्ट करून. A few moments later. तो फर्स्ट कल हम आइटिनरी बताएगा. तो कल हम यहाँ से कारगिल जा रहा है. तो कारगिल यहाँ से 230 किलोमीटर है. ठीक है, तो 230 किलोमीटर के उसके बीच आपको रोड अच्छा मिलेगा. उसके बीच में एक नई जोजिला पास है. तो जोजिला पास आपको 14,000 समथिंग फीट पे मिलेगा. तो रोड बहुत अच्छा है कल का. यहाँ से स्टार्टिंग थोड़ा सा ट्रैफिक होगा, इसके बाद तो हाईवे रोड बहुत अच्छा है. तो आगे जोजिला पास थोड़ा सा मुश्किल है, डिफिकल्ट है, थोड़ा सा ऊपर चढ़ना नीचे जाना. ठीक है, तो मेनली जोजिला पास का हम कल का मतलब सबसे डिफिकल्ट है जोजिला पास ही है. तो कारगिल, फिर इसके बाद द्रास वॉर मेमोरियल है कल आपके रास्ते में साइट सीइंग के लिए. तो कल का रास्ता तो इजी है, इतना वो डिफिकल्ट नहीं है. ठीक है, नेक्स्ट डे कारगिल टू ले जाना है. तो कारगिल टू ले भी आपको 250+ किलोमीटर है. रोड बहुत अच्छा है. उसमें भी 2 पासेस आएगा, 1 नमकीला पास, 1 फतोला पास.
30,000 फीट 12,000 फीट पे, तो ज़्यादा डिफिकल्ट नहीं है। तो मेनली अपना हेल्थ का ख्याल रखना है, क्योंकि कल के बाद आपको माउंटेन सिकनेस ये सब होने का, क्योंकि हम अप डाउन करते रहे तो पानी सब लोग पीते रहना, टेंशन नहीं करना, पासिस पे ऑक्सीजन या ये सब कुछ नहीं होता है। थोड़ा छोटा मोटा होता है, सर दर्द होता है, वो सब नॉर्मल है, ठीक है। थोड़ा वॉमिटिंग भी होता है किसी किसी को, तो वो नॉर्मल बात है, कोई आपको मतलब डरने की ज़रूरत नहीं है, ठीक है। तो अगर इनकेस कुछ और ज़्यादा प्रॉब्लम हो जाए तो हमारे पास ऑक्सीजन है, तो ऑक्सीजन है, मेडिसिन भी है हमारे पास, तो जितना, ठीक है। तो वो सब सोचना नहीं है, थिंक पॉजिटिव नेगेटिव बिल्कुल नहीं सोचना है। तो सुबह हम कल यहाँ से 8:30 निकल रहे हैं, ओके, ठीक है, 8:30। तो आपको 8 बजे ब्रेकफास्ट होगा, तो 8 बजे से पहले आपका लगेज लेके आना है। हमारे साथ एक बैकअप व्हीकल भी रहेगा, एक मैकेनिक है, विजय भी। ब्रीफिंग झाली आहे आणि आता आम्हाला जॅकेट आणि आमची गाडी भेटणार आहे. नी गार्ड, एल्बो गार्ड, जॅकेट, हेल्मेट्स आणि बाईक वाड्यावर आहे. बाईक घेऊन वाड्यावर आहे. ए रहा नहीं जाता. अंधारात दिसते नाही बघा, काय मस्त लागले. चिलखत आलेलं आहे. खत होत अंगाला, खत होत अंगाला, खानाचा वार फुका गेला, खान गडबडला, सकाळी मान्याला, खान दाभिमान मान्याला, त्यांनीचा वार त्यांना केला, त्यांनीचा वार त्यांना केला, चिलखत होत अंगाला, चिलखत होत अंगाला. एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. लेवल 2 जॅकेट, हे नी गार्ड, हेल्मेट एकदम मस्त फिटिंग आलंय. सकाळी 8:30ला निघायचंय इथून. आता थेट कारगिल 230 किलोमीटर. सो मस्त जेवण झालंय, जेवण एक नंबर होतं, एकदम चुम्मेश्वरी जेवण. आणि आजचा दिवस लडाखचे जे आमच्यासोबत टूर गाईड्स, मार्शल्स वगैरे आहे, ते एवढे स्वीट आहेत, बोलायला एवढं व्यवस्थित समजून सांगताय. आणि इथले जे लोकल काश्मीरी ज्या हॉटेलला आम्ही थांबलोय, ते लोक आहेत चुम्मेश्वरी. काय प्रेमाने बोलता, एवढं प्रेमाची सवयच नाही आम्हाला. आणि आजचा दिवस कसा वाटला? आजचा दिवस मस्त होता, एकदम स्मूथ दिवस होता. कुठे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही झाला, काही नाही. नशीब एकदम चांगलं. फ्लाईट मध्ये मजा आली. नाईस एव्हिएशन इंडिगो, एअर इंडिया, चेन खास चेन. तर आजचा दिवस एकदम छान गेला. तो आता आम्ही झोपायची तयारी करतो, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. आणि हा डे 1 तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि पुढचे सगळे 6-7 एपिसोड जेवढे येतील त्याला पण भरपूर प्रेम द्या, सबस्क्राईब करा आणि आम्हाला कळवा की तुम्हाला काय अपेक्षित आहे. ओके, सायनिंग ऑफ. गुड नाईट, बाय बाय, चुम्मा. लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू उद्या. Whatever.